आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये आता इकडं दामिनीला चेकअपसाठी डॉक्टरला बोलवतात. आता लगेच ते डॉक्टरला तिथे बोलवून घेतात आणि डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर आता येतात आणि दामिनीला चेक करत असतात. डॉक्टर म्हणतात की आता डॉक्टर त्यांना चेक करून म्हणतात की हे बघा, यांच्यापुढे तुम्ही काय टेन्शन येईल असं बोलू नका. तुमची आई लवकर अशुद्ध होईल, लवकर रिकवर होईल, पण त्यांना काही टेन्शन वगैरे देऊ नका तुम्ही. हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि त्यांना पण आता शांत राहू द्या. त्यांना रिलॅक्स भेटलं पाहिजे. तुम्ही त्यांना त्रास देऊ नका असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो. असं म्हणल्यावरती आता ती म्हणते की काय करायचं तर बरं झालं. तर आता लगेच ती म्हणते की आता लगेच सावी धैर्य एकमेकाकडे बघतात. तेवढ्यात आता धैर्याला आठवतं हे सगळं दयामामामुळं होतंय. धैर्य म्हणतोय दयामामाला सोडणार नाही. त्याच्यामुळे माझ्या आईची ही अवस्था झाली आहे. आणि आता डॉक्टर चेकअप वगैरे करतात, गोळ्या वगैरे देतात आणि ते म्हणतात मी काही गोळ्या देतो त्यांना ते त्या द्या तुम्ही, म्हणजे त्या गोळ्याने त्यांना रिकवर होईल द्या लवकर असं म्हणतात. आणि आता लगेच जो धैर्य आहे तो धैर्य म्हणतो की ठीक आहे. आणि आता धैर्य डॉक्टरांना सोडण्यासाठी बाहेर येतो आणि बाहेर आल्यावरती आता लगेच जे डॉक्टर आहे ते धैर्यला म्हणतात, धैर्य मी सगळ्यांसमोर आतमध्ये काही म्हणलो नाही, पण मला तुम्हाला एक काहीतरी सांगायचं आहे. धैर्य म्हणतो काय सांगणार आहात? तर आता ते डॉक्टर म्हणतात की हे बघा, आम्ही काहीच सांगू शकत नाहीये तुमच्या आईबद्दल, त्यामुळं तुम्ही आता हे बघा काळजी घ्या. त्यांना काही टेन्शन देऊ नका. हे बघा, त्यांना मिनी एक अटॅक येऊन गेला आहे, त्यांना छोटासा अटॅक येऊन गेला आहे, त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपल्यासाठी तरी आपल्याला त्यांची खूप काळजी घ्यावं लागणार आहे आता असं धैर्यला सांगतात. धैर्य म्हणतो बापरे, मिनी अटॅक आलाय आईला, आणि तो खूप टेन्शन येतं. आणि तो आता डॉक्टर गेल्यावरती डायरेक्ट दयामामाकडे येतात आणि दयामामाकडे येऊन लगेच आता दयामामाची कॉलर पकडतो आणि म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या आईची ही अवस्था झाली आहे. तुला माहिती आहे का तू काय केलंय? तुझ्यामुळं माझ्या आईला असं लोळावं लागतंय अंथरुणावरती. आणि काय रे दयामामा, काय तू तिला त्रास देतोय आणि काय छळवतोय? तर आता दयामामा म्हणतो मी नाही, अरे तूच ह्या पोरीशी लग्न केलं आणि सगळ्यात मोठा हे केलंय गुन्हा. तू तिच्याशी लग्न करून खरंच खूप मोठा गुन्हा केलाय. खूप मोठी चूक केली आहे तिच्याशी लग्न करून. कशाला तिच्याशी लग्न करायचं असं म्हणत असते. तर कशाला तिच्याशी लग्न करत बसला तू असं म्हणते. तर आता ती म्हणते की कशाला म्हणजे अहो काय बोलताय दयामामा तुम्ही? तुमच्यामुळे माझ्या आईची अवस्था होते, बघा मी काय करतो. धैर्य आता किचनमध्ये येतो, दूध तापायला ठेवलेलं असतं. तेवढ्यात सावी येते आणि सावी संग तो बोलत असतो. तेवढं ते दूधवर जातं. तर सावी म्हणते अहो धैर्य काय, दूधवरती चाललंय, तुम्ही इकडे लक्ष द्या ना. तर धैर्य म्हणतो सावी तुम्ही इथे आला नसता ना तर मी गॅसकडे लक्ष दिलं असता, पण तुम्ही इथे आला ना त्यामुळे एवढं सगळं झालं. तर सावी म्हणते अहो धैर्य काय बोलताय तुम्ही? अहो धैर्य तुम्हीच माझ्याकडे आलता, मी नव्हते आले तुमच्याकडे असं ती म्हणते. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडतं हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर आणि नक्की सबस्क्राईब करून घ्या.